बीड पोलीस आणि सीआयडी पथकाने कोणताही दुजोरा दिलेला नाहीये। आज संध्याकाळपर्यंत बीड शहरामध्ये वाल्मिक कराडला आणलं जाऊ शकतं किंवा तो स्वतः शरण येईल अशी सध्या चर्चा सगळीकडे सुरू आहे। त्यानंतर कोर्टामध्ये त्याला आणलं जाऊ शकतं। या पार्श्वभूमीवर बीड पोलीस आता सतर्क झाले। वाल्मिक कराड शरण येणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे आणि वाल्मिक कराड याला अटक करण्यात आलेली आहे अशी चर्चा असून त्याला पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे। मात्र सीआयडी कडनं या संदर्भात कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाहीये। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी माधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माधव, वाल्मिक कराडला अटक झालेली आहे पुण्यातून अशी सध्या चर्चा आहे, मात्र सीआयडी कडनं दुजोरा मिळालेला नाहीये, काय माहिती आहे? तेजल, काल संध्याकाळपासून बीड शहरामध्ये या संदर्भात चर्चा सुरू आहे की वाल्मिक कराडला पोलिसांनी अटक केलेली आहे। काही जण असंही सांगतायत की वाल्मिक कराड स्वतःहून शरण येणार आहे, पण याचं आतापर्यंत उत्तर मिळालं नाही। स्थानिक पोलीस म्हणजे बीड शहर पोलीस असेल किंवा जिल्हा पोलीस त्यासोबतच सीआयडी पथकाच्या कुठल्याही सदस्याकडून किंवा पथकाकडून या संदर्भात दुजोरा मिळालेला नाही की वाल्मिक कराडला अटक केलेली आहे किंवा तो शरण येणार आहे। मात्र आज संध्याकाळपर्यंत तो स्वतः शरण येईल किंवा पोलीस त्याला घेऊन येतील असंही सांगितलं जात आहे आणि त्यामुळं बीड शहरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। तशी एक हालचाल दिसते आहे की संध्याकाळपर्यंत त्याला अटक केलं जाऊ शकतं किंवा त्याला आणलं जाऊ शकतं किंवा तो स्वतःहून शरण येऊ शकतो। आता बघूया की या संदर्भात संध्याकाळपर्यंत तो बीडमध्ये येऊ शकतो का, पोलीस घेऊन येऊ शकतात की सीआयडी पथक पुढची कारवाई काय करू शकते? जी, धन्यवाद माधव आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर वाल्मिक कराडला अटक केल्याची जरी चर्चा असली तरीही याला अजून दुजोरा मिळालेला नाहीये। आज संध्याकाळपर्यंत वाल्मिक कराड बीडमध्ये येऊ शकतो, स्वतः शरण येऊ शकतो किंवा पोलीस त्याच्या मुसक्या आवळू शकतात। या संदर्भात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत।